आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात बोलठाण परिसरात रस्त्यांचा विकास, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोलठाण परिसरात रस्त्यांची दुरावस्था पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे कठीण झाले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विकास हेच बोलठाण परिसरातील रस्त्यांचे ज्वलंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की घाटमाथ्यावर वसलेल्या बोलठाण परिसरात अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। नांदगाव बोलठाण मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो। बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजारामुळे येथे वाहनांची सतत वर्दळ असते। त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांनी दैन्यदशा ओढावली आहे। बोलठाणपासून रोहिले बुद्रुक, खामगाव, खारीकृहत, लघुसिंचन तलाव या मार्गावरील रस्त्यांची अवस्था तर अत्यंतच दयनीय आहे। वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे अशक्यप्राय झाले आहे। 15 मिनिटांचा प्रवास आता अर्धा ते 1 तास घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या रस्त्यांची दुरावस्था तातडीने लक्षात घेऊन बोलठाण, रोहिले बुद्रुक, खारीकृहत, लघुसिंचन तलावापर्यंतचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी तात्काळ दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन। सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनामध्ये म्हटलं आहे की गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत। कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचेही प्रचंड नुकसान झालं आहे। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झालं असून अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर आत्महत्येचे संकट वाढत आहे। या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे। त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत। जालना जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी। शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी। शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे। या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात, रामप्रसाद थोरात, चोखाजी सौंदर्य, गोवर्धन जाधव, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे, मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब गालफाडे, नानाभाऊ डोळसे, सुभाष आधुडे, दिलीप मगर, नितीन मगर, अविनाश गाडेकर, संघर्ष पंडित, गौतम भालमोडे, गौतम मगर आदींसह स्वाक्षरे आहेत। जिल्हाधिकारी मार्फत जे काही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरामध्ये दौरे सुरू आहेत। या जालना जिल्ह्याचे जे आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे फक्त स्टंटबाजी करून या ठिकाणी जिल्ह्यातील लोकांना म्हणजे दिशाभूल करत आहेत। खऱ्या अर्थानं पंचनामे करण्याची गरज नाही। अशा पद्धतीचं या ठिकाणी ओला दुष्काळ आहे की खरोखर या ठिकाणी
जी परिस्थिती आहे इतकी भयावह आहे की आता पंचनामे न करता सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि हा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 येथे पशुवैद्यकीय दवाखाना पैठण मार्फत रोग प्रतिबंधक लस मोहीम. बंदी बांधव आणि जेल पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जनावरांकडे विशेष लक्ष. याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 24 सप्टेंबर बुधवारी रोजी पशुवैद्यकीय दवाखाना पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने तथा खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले व तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाने जेल पोलीस सोपान होळंबे यांच्या संयोजनाने आणि तेथील बंदी बांधवांच्या सहकार्याने खुले कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी लाळ व खुरकत रोग प्रतिबंधक लस मोहीम चालू करण्यात आली. जनावरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारे कुठल्याही रोगाच्या साथीला बळी पाडण्यात येऊ नये याकरिता तेथील अधिकारी आणि बंदी बांधव जनावरांकडे विशेष लक्ष देऊन असतात, त्यांची विशेष काळजी घेत असतात. त्यामुळे मागील दिवसांमध्ये लंपीसारख्या भयानक साथीच्या रोगामध्ये खुले कारागृह येथील जनावरांना वेळोवेळी ज्या त्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लस देण्यात आल्याने जनावरांना त्यांच्या अथक प्रयत्नांनी कधीच लंपीची लागण झाली नाही व कुठल्याही रोगाला ते बळी पडले नाहीत. कारागृह परिसरामध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये पाहणी केली असता घाण दुर्गंधीयुक्त वातावरण कधीच बघायला मिळत नाही, कारण त्या ठिकाणचे जेल पोलीस अधिकारी आणि बंदी बांधव जनावरांकडे विशेष लक्ष देऊन असतात व त्यांचे योग्य अशी ठेप ठेवली आहे. त्यांचे हे कार्य विशेष आहे, यात काही शंका नाही. लाळ व खुरकत रोग प्रतिबंधक लस मोहीम या विशेष कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर आझाद पानसरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पैठण, वैभव देशपांडे, पशुधन विकास अधिकारी पैठण, खुले जिल्हा कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, दरंदले प्रताप पशुधन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कदम, गायत्री गारे, संयोगिता चुनावले, विवेक गोरडे, सागर औरंगे, जेल पोलीस सोपान होळंबे, विजय जाधव, आदिनाथ डफळ, ज्ञानेश्वर लिंबोरे, दीपक चव्हाण आणि कारागृहातील बंदी बांधव उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. परिवर्तन कामगार सेनेने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात दिली माहिती. ऑगस्ट सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 30 जिल्हे हे बाधित झाले असून 18 लाख हेक्टरच्या वर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. तसेच लाखोंच्या वर जनावरे हे पाण्यात वाहून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या डीबीटी अंतर्गत खात्यात जमा करावी. या मागणीसाठी परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री विशाल भदरगे यांच्या आदेशाने आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जलश शर्मा साहेबांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं. सदर निवेदनात मागणीच्या अनुषंगाने राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये एवढी आर्थिक मदत करावी. तसेच कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत. अशा स्वरूपाच्या मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुदाम भोये, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री मधुकर भोर, नाशिक जिल्हा महासचिव किसन गायकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री केदू भोई, नाशिक जिल्हा संघटक श्री सुखदेव बागुल, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष सौ लक्ष्मीताई शिंदे, नाशिक शहर महिला अध्यक्ष सौ सुनंदाताई विस्पुते, जिल्हा नेते दिलीपराव वाघ, जिल्हा नेते माधव यशवंते, खताळ साहेब, प्रभाकर पवार, लक्ष्मण पावडे, कविताताई पाटील, वैशालीताई ठोंबरे, ज्योतिताई शिलावट, सुनीताताई भुसारे, जनार्दन भोये, सुनीता चोथवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कामगार सेना संघटना नाशिक महाराष्ट्र राज्य आज कलेक्टर ऑफिस यांना जलद शर्मा यांना निवेदन देण्यासाठी आमचे महाराष्ट्रातून सटाणा, निफाड,
मराठवाडा विविध भागातून आमचे शेतकरी इथे आलेले आहेत. तर आमची सरकारला एक हाक आहे, आमच्या सर्व शेतकऱ्यांची एक सरकारला हाक आहे आणि सरकारला सवाल आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले, ती जनावरे सगळं वाहून गेलं, पण सरकार अजूनही शांत आहे. पंचनामे का होत नाही? आपत्तीग्रस्त भाग अजून आपत्तीग्रस्त भाग जाहीर का नाही? ओला दुष्काळ सरकारने जाहीर का केला नाही? शेतकऱ्यांना मदत का नाही? परिवर्तन कामगार सरकारला एक इशारा दिलेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याला पर एकरी 50,000 रुपये त्वरित मदत जाहीर व्हावी, नाहीतर शेतकऱ्यांच्या वतीने परिवर्तन कामगार सेना आंदोलनाची चिन्हे पेटवल्याशिवाय राहणार नाही. जे शेतकऱ्यांचं राजकारण होत आहे, शेतकऱ्यांना जी मदत दिली जाते त्यामध्ये राजकारण का पाहिजे? तुम्ही प्रत्येक पक्षाने किंवा कुठल्याही पक्षाने शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून बघा. तो आज जगाचा पोशिंदा आहे आणि तो सर्व जगाला, कुठल्या पक्षाला नाही पोचत, तो सगळ्या जगाला पोचतो. तिथे राजकारण बॅनरबाजी कशाला हवी? कारण नाशिक महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण ओला दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आहे आणि 18 लाख हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली म्हणजे पाण्याखाली गेलेलं आहे आणि शासन आपल्याला 2,215 कोटी रुपये आपल्याला निधी देणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पण त्यांच्या तिजोरीमध्ये तो पैसा आहे का आणि तो पैसा आपल्याला मिळेल का याची शाश्वती शेतकऱ्यांना अजून नाही आहे. आता शेतकऱ्यांचा जर सगळा हिशोब केला 18 लाखाला ते 2,215 कोटी जर हिशोब धरला तर 2300 रुपये प्रति एकर येतं आणि आमच्या मुख्यमंत्र्याला जो पलंग येतो तो 25 लाखाचा आणि आमच्या शेतकऱ्याला प्रति एकर किती रुपये येतात आहे तर 2300 रुपये येतात आहे. सांगा तुम्ही जर एका एकरामध्ये जर कापूस लावायचा असेल तर किती खर्च येतो हे आधी आपल्या शासनाने आम्हाला सांगावं आणि मग त्या हिशोबाने आमचं कॅल्क्युलेशन करून आम्हाला फक्त आश्वासन न देता शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये मिळाले पाहिजे ही आमच्या सर्व परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने मागणी आहे आणि आम्ही ती कलेक्टर महोदयांपाशी मांडलेली आहे. हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं परिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा कोर कमिटीच्या वतीनं मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे, त्या 3 जिल्ह्यांमध्ये अशी निर्माण झाली. त्याच्यामध्ये 18 लाख हेक्टर जमीन जी पाण्याखाली ओलिताखाली, त्याच्यामध्ये 1,000च्या वर जनावरं आणि घरं वाहून गेले. त्याचा पंचनामा अधिकाऱ्यांनी केला नाही अजून. त्याच्यात मंत्री येतात, रस्त्याने जातात, कुठंतरी ट्रॅक्टर जातात, असा पंचनामा चालू आहे, त्यांचे दौरे चालू आहे. परंतु कुठलाही अधिकारी येऊन आज ओला दुष्काळ जाहीर करावा असे प्रत्येक शेतकरी बोलतोय, पण त्या शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही. त्याच्यासाठी शासनाने 2,215 कोटी रुपये आपण जाहीर केले या ओल्या दुष्काळासाठी, आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी. पण ओला दुष्काळ काय जाहीर केला नाही. याच्यामध्ये जी मिळणारी जी रक्कम आहे ती अति अल्प आहे. का एका शेतकऱ्याला एकरी 2300 रुपये मिळतील. ती जास्तीत जास्त आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून 50,000 रुपये हेक्टरी जमीन जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना मिळावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे जो निवेदन त्याच्यावर म्हटलं आहे. तर आज आपण बघितलं की कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये शासनाने दिले, केंद्र शासन दिले, महाराष्ट्र शासन दिले. परंतु आमच्या शेतकऱ्यांसाठी काय दिले ते 2300 रुपये एकरी. तर हा अतिशय शेतकऱ्यांचा एक अपमान जी बाब आहे ती आपल्या समोर निदर्शनात आणून दिली. त्याचं जी मदत दिली ती अतिशय अल्प दरात आहे आणि जे काही जे आता त्यांचं पेमेंट कसं दिलं जाणार, काय दिलं जाणार त्याचं अजून काही माहिती आली नाही. त्याचं आज आपण बघतो महामंडळ आहे, शिक्षकांची भरती आहे, शिक्षकांना पेमेंट नाही आहे. हे आता शासनाच्या असे अनेक मुद्दे शासनाच्या दरबारी हे अजून निकाली निघाले नाही. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बेडरूमच्या पलंगाची किंमत 25 लाख रुपये. या तिथं बेडरूमचं काम चालू आहे. हे मुख्यमंत्री साहेबांचं जर एक बेडरूम जर 25 लाखाचा असेल तर सर्वसामान्यांचे काय आले. आज आमचे शेतकरी पाण्यामध्ये झोपतात, उन्हामध्ये दाण्यामध्ये, कुठंतरी निवाऱ्यामध्ये, कुठं आहे शाळेमध्ये, कुठंतरी कार्यालयामध्ये. आमचा मराठवाड्यातला शेतकरी, विदर्भातला शेतकरी असेल, तो तालुक्यातला शेतकरी असेल, तो कुठंतरी उघड्यावर झोपतोय आणि आपले माननीय मुख्यमंत्री साहेब 25 लाखाच्या पलंगावरती
त्यांचं काम चालू आहे. अशा पद्धतीचं आम्हाला निदर्शन आली. जे जायकवाडीचं जे आपलं पाणी ओतलोचं हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण बीड जिल्हा पाण्याखाली आहे. याचं काही नियोजन नाही. पुरामध्ये जे काही जनावरं वाहून गेले, काही माणसं वाहून गेले, त्यांचा अद्यापही पंचनामा नाही, किती त्याची आकडेवारी आपल्या समोर आलेली नाही. अशा पद्धतीचे अनेक मुद्दे आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले. त्याच्यानंतर जो आपल्याला जो पाऊस जो पडतोय, जो अधिक प्रकारचा पडतोय आणि आमच्या इगतपुर तालुक्यामध्ये जे काही रस्ते होणार आहे, समृद्धी महामार्ग आणि तसाच जो आपल्याला वाढून बंदराला रस्ता जोडला जाणार आहे, घोटीवरतून तर त्र्यंबकेश्वर पेगलवाडीपर्यंत, त्याची जी नुकसान भरपाई ती आम्हाला योग्य दरात मिळावी असं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आलेले. आणि आमच्या औरली गावच्या आजूबाजूनी सर्व धरणं आणि जंगल आहे, तर आम्हाला जागाच नाही राहिली. आमचं पुनर्वसन कसं केलं जाणार, त्या रस्त्याचं कसं नियोजन आहे, याचं जे भूसंपादनचे अधिकारी हे कोण नेमलेले त्याची अजून आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नाही. फक्त रस्ता होणार आहे त्याचं 200 कोटी रुपयाचं 2000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलेले, ते अजूनही आम्हाला असं माहिती नाही. त्याची लवकरात लवकर ती खातरजमा करून आमच्या शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती मिळावी असं मी परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं, इगतपुरी तालुक्याच्या वतीनं व नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघड. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास शिंदे गावातील शिवाजी चौक येथून फिर्यादी सुनील बोराडे वय 50 राहणार शिंदे सप्तशृंगी नगर नाशिक यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15 CE 8042 काळ्या रंगाची गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे राहणार जातेगाव वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार शिंदेगाव नाशिक चोरीच्या दुचाकीसह सिन्नर फाटा परिसरात येणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विशाल पाटील, शिपाई महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून फिर्यादीची 50,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपीकडून 40,000 रुपये किमतीची आणखीन एक बजाज प्लॅटिना MH15 EV 3308 काळ्या रंगाची मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली. अशा प्रकारे तब्बल 90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकलींचा मुद्देमाल उघडकीस आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धाडसी कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केलं आहे. नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काळे सर आणि ACP सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथकास माननीय वपोनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली. त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली. तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक 461/25 प्रमाणे गुन्हा दाखल मधली चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही गाड्या
जप्त केलेले आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत, दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण. मुख्यमंत्री फडणवीस. टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार. राज्यात अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार असून दिवाळीपूर्वीच ती वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की टंचाई काळात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना अतिवृष्टी व पूर परिस्थितीतही लागू केल्या जातील. याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास कामांच्या मंजुरीचीही घोषणा केली. उजनी येथे तेरणा नदीवरील पुलाचे तसेच गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झालं आहे. तर औरा शहाजानी येथे पूर संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच बॅरेजचीही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे उजनी येथे उपस्थित होते. औरा शहाजानी येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता IM चिश्ती आदी मान्यवर सहभागी झाले होते. निलंगा तालुक्यात आलो आहे. औरादमध्ये मी या ठिकाणी आलो आहे. इथे मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे, मांजरा आणि तेरणा, त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतं आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे. म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच, पण जमीन वाहून चाललेली आहे, खरडून चाललेली आहे, अशा ती परिस्थिती आहे. सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीने करणारच आहोत, पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे. याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावी लागतील, कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत. म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा 3 दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी, ते आम्ही तयार करणार आहोत. आणि एक आपल्याला पूर संरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल, तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू. तर तेही काम आम्ही करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त मी सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण, आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. मदतीची मागणी अशी होते, मात्र पंचनामे करणं सध्या शक्य नाही, सगळं पाण्याखाली आहे आणि किमान 6-7 दिवस शक्य नाही. ही मदतीची किंवा घडणार कशी? असं आहे की पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे. बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल. ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ. आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे. ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे. त्यामुळे कुठेही, आणि आपण सगळ्यांनाच यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनेही
थोडं लिनियंट राहिलं पाहिजे. अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये. जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची. दिवाळीपूर्वी ही मदत मिळेल. ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत. आपले जे NDRFचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत. ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत. सर, एवढा पाऊस पडलेला आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे, त्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले. नाही, हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे, ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो. वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत, त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल. पण हे लॉंग टर्मचं आहे. आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील, मग आपण ते देऊ मदत. 6-6 महिने अनेक वेळा मदत मिळत नाही. यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे. जसे एका तालुक्याचे आले, एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय. कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास 2200 कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू. सर, बऱ्याच बॅरेजचे टेक्निकल प्रॉब्लेम, दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते, मात्र ती टर्मच नाही कुठे असंही सांगण्यात येतं. मग काय सत्य असं आहे, ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे. आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही. तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही, तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजे, ते आपण राबवू. त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द करतो, म्हणजे ते त्या तेवढ्यापुरतं स्थगित करतो. पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाहीये, त्यामुळे बिल आपण घेणार नाहीये. याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत. नाही, असं आहे की आता तर खरीपाचा हंगाम सुरू झालाय, त्यामुळे आता कर्ज भरा असे पत्र येण्याचं काही कारण नाही आहे. आता तर कर्ज आता घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. हे कर्ज भरण्याची वेळ तर वर्षभरानंतर येणार आहे. काहींना जुने असू शकतात, पण अशा परिस्थितीमध्ये जर कुठली बँक वसुली करणार असेल तर ती करू नये असं त्यांना सांगण्यात. भरपाईचं बोला असं विरोधक म्हणतात. असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही, पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली. पाहणीपूर्वी 2200 कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाही आहे. कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे. त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे. सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे. सरकारच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे. ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. सर, मोठ्या प्रमाणात बॅरेजचे बरेचसे जे शेती बॅरेज होते त्याचे दरवाजे उघडले गेले नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे, नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. ह्या टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही बॅरेजेस खूप जुने झालेले आहेत, त्यामुळे त्याची जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही. त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ, तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत, जे अधिक एफिशियंट आहेत. तर त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ. सर, हे म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता, त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय. नाही, हे खरं आहे. म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही, पण यावेळेस तो पूर आलेला आहे. पण त्याहीपेक्षा कुठलेही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं, फ्री कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी, त्यामुळे ते हँडल करणं कठीण आहे. म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात तो आपल्याला दिसतो. त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल. आपल्याला क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ॲब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल. ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या, जमिनीमध्ये मातीच राहिली नाही, त्या संदर्भात काय उपाययोजना? ज्या जमिनी खरडलेल्या आहेत त्याकरता आपला एक स्टँडिंग ऑर्डर आहे, त्याला आपण मदत करतोच.
पण आता आमच्याकडे मागणी आली आहे की ही मदत कमी पडेल, ही वाढवली पाहिजे, तर ती सरकार वाढवेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव तहसील कार्यालयावर आदिवासींचा मोर्चा. बोगस हटाव, आदिवासी बचाव. विविध मागण्यांचे तहसीलदार सुनील सेंदाणे यांना निवेदन सादर. सकल आदिवासी समाजाच्या वतीने बोगस हटाव, आदिवासी बचाव असा भव्य मोर्चा नांदगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी बांधव, महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोर्चाच्या शेवटी तहसीलदार सुनील सेंदाणे यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात बंजारा व धनगर समाजासह इतर समाजाला आदिवासी एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये, एसटी बी वर्गीकरण होऊ नये, तसेच यासाठी शिफारस करणाऱ्या आमदार खासदारांवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या रॅली दरम्यान जय संविधान, जय आदिवासी, जय जोहार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवत या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आज आपण नांदगाव तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीनं नांदगाव तालुक्यात भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे जो समाज बंजारा किंवा धनगर समाज असो, तो जो आपल्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या निमित्तानं आपण सर्वजण तहसील कार्यालय नांदगाव येथे जमलेले होतो आणि तहसीलदार साहेबांना त्याचं निवेदन देण्यात आलं की आमच्या आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची घुसखोरी होऊ देऊ नये असं. म्हणजे जे हैदराबाद गॅजेटचं जो लागलेलं आहे त्या गॅजेटनुसार कुठल्याही प्रकारे आदिवासी आरक्षण संविधानिक आहे आणि आदिवासी आरक्षण हे संसदेनुसार चालतं. ते कुठल्याही राज्य शासनाच्या किंवा कुठल्याही संस्थेला बळी न पडता दान दबावात न येऊन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मंदिरात गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर वडगावकरच्या अटकेनंतर मुस्लिम समुदाय आक्रमक. गावात चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील प्राचीन हेमांडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर गायकवाडकरच्या अटकेनंतर मुस्लिम समाजाने गावात चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अनवा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशील समजले जाते. यापूर्वी रमजान महिन्यात मशिदीत कुराण पठण करणाऱ्या धर्मगुरूंवर रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा गावात जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी योग्य चौकशी करून सत्यता समोर आणत दंगलखोर नंदकिशोर वडगावकर या इसमाला अटक करून हा प्रयत्न हाणून पाडला. मुख्य आरोपीला अटक होताच मुस्लिम समाजातर्फे जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं की निवेदनात असे सांगितलं की गोमांस टाकले या घटनेनंतर काही समाजकंटकांनी 2 समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घोषणा दिल्या. तसेच आंबड येथील साध्वी धर्मसिंहनी गायत्री दिदी यांनी गावात सभा घेत मुस्लिम समाजाविरोधात भडकाऊ वक्तव्य केलं. तर पारद येथे राधेश्याम महाराज यांनी सुद्धा अशा प्रकारच्या धमकीपूर्ण घोषणा दिल्या आहेत. तसेच घटनेमागे कोण कोण आहे, तसेच गावात 2 समाजामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करणारे मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा तपास लावण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. गावात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे अल्पसंख्याक समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून मुस्लिम समाजाला संरक्षण द्यावे असंही निवेदनात सांगितलं आहे. भोकरदन तालुक्यामधील अनवा या गावी काही समाजकंटक लोकांनी हेमाडपंथी मंदिरामध्ये जनावरांचं मांस टाकून गावामध्ये जातीय तणाव निर्माण व्हावी व जातीय दंगल घडवावी या उद्देशाने मंदिरामध्ये मांस टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगाने पारद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य त्या रीतीने सदर प्रकरणाचा तपास केला आणि त्याच्यामध्ये ते जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलं. त्याचा विचार त्यांना मिळालेला आहे
परंतु आज या सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे की या गावामध्ये ज्या समाजकंटक लोकांनी हे प्रकरण घडवून आणलं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांना मदत करायला पाहिजे। या उद्देशाने आम्ही पोलीस निरीक्षक जालना यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत। सर्व साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून गावामध्ये शांतता राहील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही इथं आलो। शेख समज शेख अहमद, सामाजिक कार्यकर्ता, मोकर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करून फाशी द्या। घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, पालक व व्यापारी यांच्याकडून बंद। ढाणकी शहरात गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस ढाणकी असे ट्यूशन क्लासेस घेत असलेल्या शिक्षकाने एका अल्पवयीन 17 वर्षीय विद्यार्थिनीवर शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडिता 4 महिन्याची गर्भवती राहिली। गर्भपात करण्यासाठी सुदेश गुंडेकर आरोपी याने गोळ्याचे ओव्हरडोस देण्यात आले, त्यामुळे अल्पवयीन मुलीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 22 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला। सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीसोबत जवळीकता साधून क्लासरूममध्ये शारीरिक संबंध बनवले आणि पीडितेस गर्भवती केलं। अशा पीडितेच्या जबाबावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या प्रकरणी आरोपी संदेश गुंडेकर वय 27 यास भोकर येथून अटक करण्यात आली। आरोपीवर अप क्रमांक 211/2025 कलम 64(2) FIM BNS सह कलम 4-6 पोक्सो ई बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला। आरोपी हा मूळचा ढाणकी येथील रहिवासी असून तो मराठवाड्यातील सरसम येथील रहिवासी आहे। ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शासनाने हे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच सायंकाळी 6:30 वाजता कॅन्डल मार्च आयोजन केला आहे। कॅन्डल मार्चला आबालवृद्ध महिला, गावकरी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पीडितेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आलं। घटनेच्या निषेधार्थ ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद येथे बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात। पुसदमध्ये दिसले बंजारा समाजाच्या ध्वजाचे पांढरे वादळ। आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। बंजारा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाच्या वतीने पुसद येथे मोर्चा काढून लक्षवेधक, नाईक बंगला ते महात्मा फुले चौक हा रस्ता पांढरे वादळमय झाला होता। सदर मोर्चा कैलासवासी सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्गस्थ होऊन मुखरे चौक ते वसंतराव नाईक मार्गे महात्मा फुले चौक मार्गातून आसेगावकर पेट्रोल पंप या सभेच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाला। एसटी प्रवर्गामध्ये या समाजाची ठिकाणी व्हावी म्हणून या ठिकाणी बंजारा बांधव मोठ्या संख्येने पुसद शहरामध्ये दाखल झाले आणि हा मोर्चा जो आहे या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून नाईक चौकापर्यंत निघालेला आहे। आपण बघू शकता मोर्चाचं आंदोलन झालेलं आहे, केलेलं आहे आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं म्हणून पुसद नाईक बंगला ते छत्रपती शिवाजी महाराज चौकून येथून या ठिकाणी भल्या मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पांढरं वादळ म्हणून या ठिकाणी बंजारा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण बघू शकता पांढरं वादळ म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने असंख्य बांधवांचा या ठिकाणी मोर्चा झालेला आहे आणि बंजारा समाजा। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाडची जीवनवाहिनी वागदर्डी धरण ओसंडून वाहू लागले। पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार।
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे. मनमाडची जीवनवाहिनी मानली जाणारी वागदर्डी धरण ओसंडून वाहू लागलं आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून सध्या धरण 68 ते 70% क्षमतेने भरलं आहे. परिणामी सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धरणामागील छोटे मोठे सिमेंट क्लग बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणात पाण्याची आवक अधिक वाढली आहे. त्यामुळे मनमाड शहराचा आगामी वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. सध्या 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा सुधारून 5 ते 6 दिवसांनी सुरू झाला आहे. याचबरोबर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासांना कांदे यांच्या प्रयत्नामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी योजना पूर्णत्वाकडे आली असून लवकरच लोकार्पण होणार आहे. या योजनेमुळे मनमाड शहराला अधिक शाश्वत आणि नियमित पाणीपुरवठा होणार असल्याची खात्री नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तथापि चांदवड तालुक्यातील कातरवाडी, रपली, वडगाव, पंगू, वागदडी, रायपूर, भडाणे व इतर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं आहे. मका, कांद्याची रोपे, सोयाबीन यासह विविध पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तुम्ही फिरण्यासाठी आता वागदेवी धरण किती भरलंय तुमच्या हिशोबाने? 100% भरलंय आणि करंजवनचंही पाणी आलंय अण्णाच्या कृपेने. त्याच्यामुळे आता मनमाडची चिंता मिटली आहे. तुम्ही काय सांगू शकाल? आता वागदडी धरण पूर्ण भरलेलं आहे, त्याबद्दल काय सांगू शकता मनमाडच्या नागरिकांना? मनमाडच्या नागरिकांना काय सांगू शकतो? मनमाडच्या नागरिकांची 1 वर्ष आता ते त्यांना चिंता मिटलेली आहे पाण्याची, आणि त्याशिवाय आणखी करंजवन बी आलेलं आहे. त्याच्यामुळे पाण्याची चिंता बहुतेक 100% मिटल्यासारखी वाटते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. गोदा ट्रेल रनचे 5 ऑक्टोबरला आयोजन. 500 पेक्षा जास्त धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग. नाशिकच्या गंगापूर धरण व गिरणारे परिसराच्या निसर्गरम्य वातावरणात येत्या 5 ऑक्टोबर रोजी गोदा ट्रेल रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात 2, 5, 10 व 15 किलोमीटर गटामधून धावपटूंना सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या स्पर्धेला आतापर्यंत 500हून अधिक धावपटूंनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती G5 फाउंडेशनचे संचालक आकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक नामांकित व्यक्ती या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्र सिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, नाशिक रनर्सचे अध्यक्ष मंदार जानोरकर, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू महेश साळवे, डिकॅथलॉनचे आदित्य गोयल, हेल्दी फूड आउटलेट ब्रोटीन ब्रिस्टोचे ओंकार शेंगे, G5 फाउंडेशनचे प्रफुल्ल क्षत्रिय, रोटरी क्लबचे निपुण मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांच्या मते गोदा ट्रेल रन ही केवळ शर्यत नसून आरोग्य, समुदाय व निसर्गाशी नाळ जोडणारी एक सुरुवात आहे. आपला हा इव्हेंट 5 ऑक्टोबर 2025 ला होत आहे. तर आणि आपल्या ज्यात कॅटेगरी आहेत 2, 5, 10, 15 किलोमीटरच्या कॅटेगरी आहेत. हा रूट असा गंगापूर बॅकवॉटर्सनी आहे. तर सगळ्यांना आवाहन करतो की एक्सपिरियन्स करायचा असेल, ट्रेल रन एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा आणि एन्जॉय करा. गोदावरी एक्सपिडिशन हे आपल्या वेबसाईटचं नाव आहे. इसके मेरे सब 2 उद्देश्य हैं. एक तो काफी दिनों से जो हमारे जो एथलीट, टॉप एथलीट वो नासिक में नहीं दौड़े, किसी को मालूम नहीं हमारे प्रेजेंट में नासिक की पावर क्या है. और एक ये हॉबी रनर तो इसमें दौड़ेंगे ही, प्लस हमारे टॉप एथलीट भी इधर आएंगे. तो नासिक को पता लगेगा कि नासिक की स्ट्रेंथ क्या है. इस मैराथन के थ्रू पूरे नासिक को मालूम होगा. और कहीं ना कहीं हमको ये नासिक में स्टार्ट करना ही पड़ेगा, क्योंकि नासिक में जरा कुंभ है ना, इस तरह का एक कुंभ आप मेरे ग्राउंड पे आकर के देखिएगा, पूरा हिंदुस्तान वहीं पे बैठा है.
और जब पूरा हिंदुस्तान यहाँ पे बैठा है तो हमको नासिक का स्पोर्ट्स स्पेशली रोड रेसेज भी उसी लेवल पे ले जाना पड़ेगा। और उसके लिए हमको ये अच्छे अच्छे आयोजन करके, भले ही हम वो छोटे लेवल से स्टार्ट कर रहे हैं, पर कहीं ना कहीं स्टार्ट करके हमको मैराथन का ये हब बनाना ही पड़ेगा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कर्णपुरा मंदिरात गर्दीत घुसणारा सैनिक वेशातील एक इसम पोलिसांनी पकडला। छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाने केली कर्णपुरा यात्रेत कारवाई। छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात सैनिकाचे गणवेश परिधान केलेल्या इसमाला दामिनी पथकाने पकडले। दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेच्या यात्रेत दामिनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांचन सचिन मिर्दे, महिला पोलीस कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, साक्षी चंद्रे, सुधाकर पवार, पोलीस वाहन चालक बाळू वने हे पेट्रोलिंग करीत असताना, तसेच तुळजाभवानी गाभारा मंदिर येथील बंदोबस्त प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती प्रवीण यादव तसेच पोलीस उपनिरीक्षक आबुज, पोलीस ठाणे वाळूज हे बंदोबस्तावर असताना त्यांना एक इंग्रजीत इंडियन आर्मी टी शर्ट, त्यावर इंडियन आर्मी लिहिलेले जॅकेट व इंडियन आर्मीची कॅप, पॅन्ट आणि DMS शूज घातलेला इसम हा कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी इंडियन आर्मीचे गणवेश परिधान करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करून गर्दीत घुसत असताना दिसून आला। दामिनी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीमती यादव मॅडम यांनी सदर इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव लहू नामदेव राऊत, वय 21 वर्ष, राहणार सोमवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितलं। त्यानंतर त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने उत्तराखंड 37 बटालियनला CMP मध्ये कार्यरत असून 2023 बेंचमध्ये खडकवासला येथे माझी ट्रेनिंग झाली असल्याचे सांगितले। त्याबाबत त्याच्याकडे ओळखपत्र किंवा इतर पुरावे मागितले असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, म्हणून छत्रपती संभाजीनगर दामिनी पथक क्रमांक 3 नेमणूक महिला पोलीस अनिता संपत शिंदे यांच्या फिर्यादीवरून लहू नामदेव राऊत याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 168 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाड नगर परिषद कामगार सेनेचे धरणे आंदोलन, भोंदू पत्रकारांवर शासन कारवाईची मागणी। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात काही तोतया भोंदू पत्रकारांच्या मनमानी कारभारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। याचा निषेधार्थ मनमाड नगर परिषद कामगार सेनेतर्फे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले। कामगार सेनेतील संतप्त कर्मचारी यावेळी म्हणाले की आमच्या जेवणाच्या वेळीच कार्यालयात घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, महिला कर्मचाऱ्यांचे मुद्दाम व्हिडिओ काढून बदनामीस प्रवृत्त करणे, धाकदडपण निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दहशत माजवणे हे प्रकार सुरू आहेत। हे वर्तन अमान्य असून अशा पत्रकारांवर तात्काळ आळा बसावा अशी जोरदार मागणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ करण्यास परवानगी दिली असली तरी महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे। महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ मुद्दाम काढून ते सोशल मीडियावर पसरवण्याचा धोका आहे। आजच्या AIच्या युगात या व्हिडिओंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्याची शक्यता वाढली आहे। याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या सर्व प्रकारामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांच्या कामकाजावर थेट परिणाम होत आहे। त्यामुळे मनमाडकरांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे। भविष्यात कर्मचारी वर्गाला तोतया पत्रकारांचा त्रास होऊ नये यासाठी शासनाने अशा भोंदू पत्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी कामगार सेनेने केली आहे। दरम्यान आंदोलनाच्या वेळी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी याबाबत योग्य ती तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले। या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढे प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कामगार एकजुटीचा और हम सब
हम सब भारत माता की वंदे दूषित आरटीआय कार्यकर्ते यांच्या विरोधात आहे, कारण का या लोकांपासून आमच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो, जे फक्त आम्ही पत्रकार आहे याची जी भीती लोक या कर्मचाऱ्यांना दाखवतात व आरटीआय कार्यकर्ते हे कोणत्याही विभागात काही काम नसताना कोणत्याही समस्यावर आरटीआय टाकतात, माहितीचा अधिकार मागतात, त्या क्षेत्राशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो, तरी ते विनाकारण कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत असतात. या विरोधात आम्ही सर्वांनी इथे आंदोलन केलं आहे आणि याची सर्व दखल आमचे प्रशासकीय अधिकारी आणि इतर जनताही घेईल. याची सर्वांनी आम्हाला कर्मचाऱ्यांना समजून घेऊन आमच्याही काही समस्या असतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि यापुढे असा कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ते सांगतो. जे वारंवार आमच्या कामामध्ये गेल्या 2 महिन्यापासून 6 महिन्यापासून हस्तक्षेप करत आहेत, त्यामुळं नगरपालिकेचे जे कामकाज आहे त्यामध्ये निश्चितचपणे अडथळे येत आहेत. आमचे जे सर्व कर्मचारी बांधव आहेत, अधिकारी आहेत, त्या विभागांना आपापल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित माहीत आहे. त्या दृष्टीने आमचे सर्व कर्मचारी अधिकारी आपलं काम व्यवस्थित करतात, परंतु जे पत्रकार तडा तड तुटले नी तू ठोकताच दंड असे मनमाड नगरपालिकेतील कर्मचारी कामगार विकास सेनेच्या वतीने आज एक भव्य असं आंदोलन मनमाड शहरातल्या काही तोतया पत्रकारांविरुद्ध आज पुकारलेलं आहे. हा इतिहास आहे की मनमाड शहर हे कामगार वस्तीचं शहर असून या कामगार शहराच्या वस्तीतल्या सर्व रहिवासी नागरिकांना सर्व आमचे कामगार मदत म्हणून सहकार्य करत असतात व नेहमी सहकार्य करत असतात. मग ते कोविड असू द्या, नैसर्गिक आपत्ती कुठलीही येऊ द्या, किंवा आपल्या मनमाड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी पूर आला होता त्यावेळेस सुद्धा अहोरात्री आपल्या प्राणांची पर्वा न करता त्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी आमचे कर्मचारी तत्पर त्या ठिकाणी हजर राहतात व मनमाड शहरामध्ये पुष्कळ असे अधिकृत पत्रकार आहेत. ते आमचे पत्रकार बांधव कधी कुठल्याही सरकारी कार्यालयाला कधी त्रास न देता संगनमताने जर त्यांना एखाद्या विभागाची माहिती हवी असेल, चौकशी करायची असेल तर ते रीतसर पत्र देऊन त्या संबंधित विभागाची चौकशीची मागणी करावी किंवा तुम्हाला काही दस्तावेज पाहिजे असेल तर संबंधित विभागाकडे कार्यालयाकडे तुम्ही रीतसर पत्र देऊन तुम्ही त्यांची मागणी करा. पण तुम्ही आमचा कर्मचारी जो काम करत असताना विनाकारण त्याचा व्हिडिओ काढणे, फोटो काढणे अशी जाणीवपूर्वक घटना घडवू नये. आणि आमचा कर्मचारी जर दुपारी 2 वाजेच्या सुमारास आमचा लंच ब्रेक आहे 2 ते 2:30, पण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर जर एखादा नागरिक उभा असेल किंवा नागरिकांची गर्दी उभी असेल तर आमचा कर्मचारी हा 2 वाजेला जात नाही जेवायला. जोपर्यंत ती नागरिक समाधानकारी होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी तिथं बसलेला असतो. ज्या कर्मचाऱ्यांकडे जेवणाची सुट्टी झाली असेल त्याच्या पुढे कुठलाही नागरिक उभा नाहीये, तो कर्मचारी जेवणाला घरी निघून जातो किंवा टिफिन आणलेले असेल तर तो त्याचा टिफिन घेऊन त्याचा जेवण करत बसलेला असतो. पण जे कर्मचारी लेट घरी गेले याची दखल कोणी घेत नाही. कारण जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर नागरिक उभे असल्यावर सर्वचा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now
and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. येवल्यात अश्लील कृत्यावर पोलिसांची धडक कारवाई. नाशिकच्या येवला शहर पोलिसांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी अंगणगाव येथील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये छापा टाकून सुरू असलेल्या अश्लील अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत 3 महिला व 1 पुरुष ताब्यात घेतले गेले आहेत. त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी येवला पोलिसांच्या या सततच्या कारवाईचे कौतुक केले असून परिसरातील सुरक्षिततेत वाढ झाली आहे. पाहुयात पुढील बातमी. पंचवटीत गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक. मागील आठवड्यात पंचवटीत राहुलवाडीत मध्यरात्री सागर जाधव यावर गोळीबार झाला, ज्यात तो गंभीर जखमी झाला. पंचवटी पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे. काल भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनाही ताब्यात घेतले गेले. आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची न्यायालयाने मंजुरी दिली असून शहरात या प्रकरणाने मोठा कल्लोळ उडाला आहे. पाहुयात पुढील बातमी. वेरूळ येथून एटीएम चोरी, पोलिसांची धडक कारवाई. छत्रपती संभाजीनगर वेरूळ येथून एटीएम मशीन चोरी करणाऱ्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 10 दिवसात पकडले. चोरीत 16,77,100 रुपये रोख रक्कम मिळालेली होती. पोलिसांनी आरोपींकडून 12,70,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत. तसेच चोरीसाठी वापरलेल्या वाहन व साधनांची सविस्तर चौकशी सुरू आहे. पाहुयात पुढील बातमी. नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अंबड परिसरात अवैध शस्त्रधारी गुंड भरत जगतापला धडक कारवाईत जेरबंद केले. त्याच्याकडून 30,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त झाले. आरोपीवर खून, दरोडा, अवैध वाळू उपसा यासारखे 9 गंभीर गुन्हे आधीच आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पाहुयात पुढील बातमी. मनमाड नगर परिषद कामगार सेनेचे धरणे आंदोलन. नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात काही पत्रकारांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचारी संतप्त झाले. कामगार सेनेने नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करून महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ घेतल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली गेली आहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शहरात मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. पाहुयात पुढील बातमी. प्रहारचा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात प्रहार पक्षाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे मुख्य कारण नैसर्गिक आपत्ती, अतिक्रमण, रखडलेले मानधन आणि शेतरस्त्यांसाठी 4 प्रमुख मागण्या होत्या. तालुक्यातील शेकडो लाभार्थी मोर्चात सहभागी झाले. तहसीलदारांनी तातडीने मागण्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले असून पुढील आठवड्यात मागण्यांची प्रगती पाहिली जाईल. पाहुयात पुढील बातमी. यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डफडी आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी त्वरित पावले उचलावी असा निषेधही व्यक्त केला गेला. पाहुयात पुढील बातमी. तेलवाडी येथे नवरात्रोत्सवात देवीची अखंड ज्योत प्रज्वलित. तेलवाडी गावात नवरात्र व घटस्थापनानिमित्त कोल्हापूर देवी येथून आणलेल्या अखंड ज्योतीचे स्वागत उत्साहात करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात गावकरी नृत्य करत उत्सव साजरा करत होते. ही ज्योत 9 दिवस अखंड प्रज्वलित राहते. श्रद्धा, आस्था आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. गावकऱ्यांनी ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपण्याचे वचन दिले. पाहुयात पुढील बातमी. लातूरात सकल मुस्लिम समाजाचा मोर्चा. उत्तर प्रदेशातील धर्मभावना दुखावणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ लातूर शहरात मुस्लिम समाजाने शांततेचा मोर्चा काढला. मोर्चात नागरिकांनी संविधानिक चौकटीत राहून निषेध नोंदवला. मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पाहुयात पुढील बातमी.
आदिवासी महिलांबद्दल गरळ ओकणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा. सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई वैद्य यांनी आदिवासी महिलांबद्दल जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली. कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी करत वेळेत अटक न झाल्यास उग्र आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे आदिवासी महिलांच्या सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.